देशवासियांसाठी आनंदाची बातमी, देशभर एलपीजी गॅसचा कुठेही तुटवडा नाही। शनिवारी 52 लाख घरगुती सिलेंडरचं वितरण झाल्याची केंद्राची माहिती। कमर्शियल गॅसचाही 70% पुरवठा सुरू। विदर्भात उष्णतेची लाट कायम। काल अकोल्यामध्ये 46.9 डिग्री सेल्सिअस तापमान, अमरावती यवतमाळमध्येही पारा 46 अंशांवर। नागपुरात यंदाच्या विक्रमी 45.4 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद। छत्रपती शिवाजी महाराजांवरील वक्तव्यावरती धीरेंद्र शास्त्रींकडून माफी। वक्तव्य वेगळ्या पद्धतीने दाखवल्याचं स्पष्टीकरण देत धीरेंद्र शास्त्रींकडून दिलगिरी व्यक्त। प्रलंबित मागण्यांसाठी कृषी खतं, बियाणं, कीटकनाशक विक्रेत्यांचा आजपासून बेमुदत संप। राज्यातील 85,000हून अधिक कृषी निविष्ठा विक्री केंद्र बंद राहणार। पद्म पुरस्कारांसाठी शिफारस करणाऱ्या समितीतून चक्क सांस्कृतिक मंत्री आशिष शेलारांनाच वगळलं। पणन मंत्री जयकुमार रावल यांच्याकडे समिती अध्यक्षपदाची जबाबदारी। रिक्षा टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषा अनिवार्य करण्याबाबत आज मंत्रालयात बैठक, तर ऑटो टॅक्सी संघटनांचा निर्णयाला विरोध। दुपारी जाहीर सभा। विधान परिषदेसाठी शिवसेनेतही इच्छुकांची गर्दी। नीलम गोऱ्हे आणि बच्चू कडूंच्या नावाला मंत्री आणि नेत्यांचा विरोध। राज्यसभेप्रमाणे नवीन चेहऱ्यांना संधी देण्याचा अनेकांचा सूर। मुंबईत मरीन ड्राईव्हवर 2 दुचाकींच्या भीषण अपघातात 3 जणांचा मृत्यू। मृतांमध्ये एक ज्येष्ठ नागरिक, एक तरुण आणि एक तरुणी। सकाळी 5:45च्या सुमारास झाला अपघात। ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी। युरेनियमच्या मुद्द्याचा समावेश केल्याशिवाय कोणताही करार होणार नाही, ट्रम्प यांची स्पष्टोक्ती। तर अणुऊर्जा मुद्द्यावरती अमेरिकेशी चर्चा होणार नाही, इराणचं प्रत्युत्तर। राज्यात भटक्या कुत्र्यांच्या चाव्यामुळे जानेवारी ते मार्च या 3 महिन्यामध्ये 19 जणांचा मृत्यू। 3 महिन्यात 5 लाख लोकांना कुत्र्यांनी चावा घेतल्याच्या घटनांची नोंद। रिंकू सिंगच्या थरारक खेळामुळे कोलकात्याचा सुपर ओव्हरमध्ये विजय। अवघ्या 155 धावांवरती झाली होती बरोबरी। रिंकू सिंगनं ठोकल्या नाबाद 83 धावा। नमस्कार महाराष्ट्र, या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत आहे। मी आकांक्षा जावडेकर, आपण पाहताय एबीपी माझा। आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक मोठी बातमी पाहूयात। बच्चू कडूंचा प्रहार जनशक्ती पक्ष हा शिवसेनेमध्ये विलीन होणार अशी चर्चा सध्या रंगतीये। विधान परिषद निवडणुकीपूर्वी विलीनीकरणाची ही चर्चा रंगतीये। तर बच्चू कडूंनी 23 तारखेला एकनाथ शिंदे यांची भेट घेतलेली होती। प्रहारचं विलीनीकरण करून बच्चू कडूंना विधान परिषदेची उमेदवारी मिळणार आहे। तर बच्चू कडूंच्या उमेदवारीसाठी शिवसेनेकडूनच विलीनीकरणाची ही अट ठेवण्यात आलेली आहे। प्रहार जनशक्ती पक्षाची बच्चू कडूंकडून 1999ला स्थापना करण्यात आलेली होती। एकनाथ शिंदेच्या बंडावेळी बच्चू कडू यांनी शिंदेंना साथही दिलेली आहे। 2024च्या निवडणुकीमध्ये बच्चू कडू हे शिंदेंपासून वेगळे झालेले होते। 2024ला प्रहार जनशक्तीने 38 जागा लढवल्या, पण सर्व जागी ते पराभूत झालेले होते। तर 2024ला प्रहार जनशक्तीला 1.55% अर्थात 3 लाख मतं मिळालेली होती। आणि याच सगळ्या संदर्भामध्ये आपण अधिक माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी सूरज सावंत सध्या आपल्या सोबत आहेत। सूरज, खरं तर शिवसेनेकडून बच्चू कडू यांना विधान परिषदेची उमेदवारी देण्याची आता चर्चा रंगतीये आणि एक अट ठेवण्यात आलेली आहे की बच्चू कडूंचा पक्ष हा शिवसेनेमध्ये विलीन करावा। या सगळ्या संदर्भामध्ये नेमकी काय अट ठेवण्यात आलेली आहे आणि बच्चू कडूंनी याला कसा प्रतिसाद दिलाय? आकांक्षा, प्रामुख्याने सांगायचं झालं तर बच्चू कडू तसे शिवसेनेचेच होते, मात्र नंतर शिवसेनेशी फारकत घेऊन त्यांनी स्वतःची संघटना स्थापन केली। मात्र दुसरीकडे एकनाथ शिंदे आणि बच्चू कडू यांचे संबंध मैत्रीचे हे देखील खूप घट्ट आहेत। आपण पाहिलं तर एकनाथ शिंदेंनी ज्यावेळी उठाव केला त्यावेळी एका शब्दावरती बच्चू कडू एकनाथ शिंदेंसोबत गेलेले पाहायला मिळाले होते। त्यानंतर ज्यावेळी शिंदे मुख्यमंत्री झाले त्यावेळी बच्चू कडू यांच्याकडे देखील दिव्यांगांची मोठी जबाबदारी देत त्यांचं जे मंत्रालयाचं जे स्वप्न होतं दिव्यांग मंत्रालयाचं ते देखील एकनाथ शिंदेंनी पूर्ण केलेलं आपल्याला पाहायला मिळालं होतं। विधान परिषदेसाठी
विदर्भातून बच्चू कडू हा एक मोठा आणि चांगला चेहरा आहे, जो नागरिकांशी थेट नाळ जोडणारा आहे. मोठी ताकद त्या ठिकाणी शिवसेनेची वाढू शकते. सध्या बच्चू कडू जरी पराभूत असले तरी त्यांना एक नवी ताकद मिळू शकते. या अनुषंगाने ज्यावेळी विधान परिषदेसाठी बच्चू कडू यांच्या नावाची चर्चा झाली त्यावेळी त्यांच्याकडे ही अट ठेवण्यात आली होती. मात्र याबाबत अद्याप तरी बच्चू कडू यांच्याकडनं कुठलाही प्रतिसाद मिळाली नसल्याची माहिती मिळते. मात्र ज्या पद्धतीने राजकीय घडामोडी घडतायत याकडे आता बच्चू कडू कसं पाहतात या अटीकडे शिवसेनेच्या हे पाहणं महत्वाचं आहे. कारण ती दुसरी जागा आहे विधान परिषदेची. यासाठी बच्चू कडू यांचं नाव जरी चर्चेत असलं तरी शिवसेनेतनं देखील अंतर्गत विरोध हा पाहायला मिळत आहे. कारण बच्चू कडू यांचा पक्ष वेगळा आहे आणि स्थानिक शिवसेनेमध्ये अनेक नेते असे आहेत की जे विधान परिषदेसाठी इच्छुक आहेत. त्यामुळेच कुठेतरी बच्चू कडू यांच्या समोर ही अट ठेवण्यात आली आहे का असा सवाल उपस्थित केला जात आहे. त्यामुळे बच्चू कडू जर का शिवसेनेत आले आणि शिवसेनेत प्रहार संघटना विलीन झाली तर शिवसेनेची विदर्भातली ताकद ही मोठी होऊ शकते. याआधी जर बच्चू कडू यांचा राजकीय प्रवास पाहिला तर त्यांच्या पक्षाचे देखील 1 ते 2 आमदार हे याआधी निवडून आलेले आहेत. आता जरी नसले मात्र विदर्भात बच्चू कडू येण्याने मोठी ताकद शिवसेनेची वाढू शकते. या अनुषंगाने हे सगळे प्रयत्न सुरू असल्याची माहिती मिळत आहे आणि त्या अनुषंगाने शिवसेनेकडनं ही अट ठेवल्याचं कळतंय. आता या अटीकडे बच्चू कडू कसे पाहता हे पाहणं महत्वाचं राहणार आहे. अगदी खरं तर सूरज, तुम्ही म्हणालात तसं बच्चू कडू यांच्याकडून कोणतीही प्रतिक्रिया अजूनही आलेली नाहीये. या संदर्भामध्ये लवकरच स्पष्टीकरण देखील येईल. परंतु शिवसेना नेमकी आग्रही का आहे? कारण पक्षांतर्गत विरोध देखील होतोय. मात्र शिवसेनेला बच्चू कडूंना नेमकी उमेदवारी का द्यायची? विदर्भात आता आपण पाहिलं तर शिवसेनेची ताकद तितकीशी स्ट्रॉंग नाहीये. शिवसेनेचे आमदार जरी त्या भागात असले मात्र बच्चू कडू येण्याने एक आक्रमक चेहरा जी शिवसेनेची संबंधित किंवा शिवसेनेशी स्वभावाशी संबंधित आहे बच्चू कडू यांचा. त्यामुळे विदर्भात किंवा अमरावतीमध्ये मोठी ताकद ही शिवसेनेची तयार होऊ शकते. त्याचबरोबर ती बच्चू कडू जर आपण पाहिले तर सर्वसामान्यांसाठी झटतात हा त्यांचा स्वभाव एकनाथ शिंदेंना फार आवडीचा आहे. कारण एकनाथ शिंदे यांना देखील लोकांमध्ये जाऊन त्यांची कामं करण्याची जी सवय आहे ती सवय ही बच्चू कडू यांच्याकडे देखील पाहायला मिळते. त्यामुळे बच्चू कडू आल्याने नेमकं आगामी काळामध्ये काय होतं हे पाहणं महत्वाचं असेल. धन्यवाद सूरज या सगळ्या सविस्तर विश्लेषणासाठी. आणि पुढच्या बातमीकडे जाऊयात. विधान परिषदेच्या 2 जागांसाठी शिंदे शिवसेनेमध्ये इच्छुकांची गर्दी असून अंतर्गत नाराजी सुद्धा मोठ्या प्रमाणावरती आहे. 2 जागांसाठी नीलम गोऱ्हे आणि बच्चू कडू यांच्या नावाची चर्चा ही आघाडीवरती आहे. मात्र या दोन्ही नावांना विरोध देखील होतोय. नीलम गोऱ्हे यांच्या नावाला काही मंत्री आणि शिवसेनेमधील नेत्यांचा विरोध आहे. राज्यसभेप्रमाणे नवीन चेहऱ्याला संधी द्यावी असा अनेकांचा सूर आहे. तर बच्चू कडू यांचा शिवसेनेशी काय संबंध असाही प्रश्न पक्षातील नेत्यांनी उपस्थित केलाय. मुंबई महानगरपालिका मुंबई विमानतळाच्या बाजूच्या पंचतारांकित हॉटेलवरती मेहरबान झाली आहे का असा सवाल उपस्थित झालाय. विमानतळालगतच्या स्टार हॉटेलांसाठी बीएमसी पार्किंग नियमावलीमध्ये 50% देण्याच्या तयारीत आहे. आता उपलब्ध असलेल्या पार्किंगच्या जागांपैकी 50% जागा इतर कामांसाठी वापरण्याची परवानगी देण्यासाठी प्रस्ताव आहे. हा प्रस्ताव नागरी सुधारणा समितीसमोर मांडण्यात आलेला असून अंतिम मंजुरी मिळालेली नाहीये. तर विकास नियंत्रण आणि प्रोत्साहन नियमावली 2034 अंतर्गत सध्या हॉटेल्सना प्रत्येकी 100 चौरस मीटर बांधकाम क्षेत्रामागे एका पार्किंगची जागा ठेवणं हे बंधनकारक आहे. मात्र हॉटेल उद्योगानं ही पद्धत कालबाह्य असल्याचं सांगत त्यामुळे अनावश्यक आणि न वापरल्या जाणाऱ्या पार्किंग जागा निर्माण होत असल्याचं नमूद केलेलं आहे. आणि पुढची एक मोठी बातमी. 1 मे पासून रिक्षा टॅक्सी चालकांना मराठी सक्तीचा निर्णय लागू होणार आहे. आणि या संदर्भामध्ये आज दुपारी 12:30 वाजता मंत्रालयात महत्त्वाची बैठक बोलावण्यात आली आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी कामगार नेते शशांक राव आणि शिवसेनेचे नेते संजय निरुपम यांच्यासह विविध रिक्षा टॅक्सी चालक संघटनांच्या प्रतिनिधींची बैठक बोलावलेली आहे. ही बैठक परिवहन मंत्री यांच्या दालनामध्ये दुपारी 12:30 वाजता होणार आहे. या बैठकीमध्ये प्रामुख्यानं अमराठी चालकांना व्यावहारिक मराठीचं ज्ञान असणं आवश्यक आहे. या मुद्द्यासह मराठी भाषा त्यांना शिकवण्यासाठी शासन कोणकोणते प्रयत्न करत आहे यावरती चर्चा होणार आहे. मराठी सक्तीला विरोध करणारे नेते देखील या बैठकीमध्ये सहभागी होत असल्यानं काय तोडगा निघणार हे पाहणं आता महत्त्वाचं असेल. त्यामुळे या बैठकीकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय.
दरम्यान ऑटो टॅक्सी संघटनेनं राज्य सरकारच्या प्रस्तावित निर्णयाला तीव्र विरोध दर्शवलाय. 2 मे 2026 पासून मराठी लिहिता वाचता न येणाऱ्या ऑटो टॅक्सी चालकांचे परवाने हे रद्द करण्याचा निर्णय अन्यायकारक आणि बेकायदेशीर असल्याचा आरोप संघटनेनं केलेला आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी हा निर्णय तात्काळ मागे घ्यावा अशी मागणी संघटनेनं केली आहे. तर या पार्श्वभूमीवरती पुढील भूमिका ठरवण्यासाठी ऑटो टॅक्सी चालकांची आज महत्त्वाची सभा बोलावण्यात आली आहे. आज दुपारी 4 वाजता गोरेगावमधील केशव गोरे स्मारक ट्रस्ट हॉलमध्ये ही सभा होणार आहे. तर या सभेला संघटनेचे पदाधिकारी शशांक राव यांनी सगळ्या चालकांना सभेला उपस्थित राहण्याचं आवाहन केलंय. एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांनी मराठी आलीच पाहिजे असं स्पष्ट मत व्यक्त केलंय. ज्या राज्यामध्ये राहतो तिथली भाषा आली पाहिजे असं ते म्हणालेत. मुस्लिम समुदायानं आपल्या मुलांना मराठी शिकवलं पाहिजे असंही ते म्हणालेले आहेत. स्पर्धा परीक्षा द्यायच्या असतील, इथेच नोकरी करायची असेल तर मराठी आली पाहिजे असं जलील म्हणालेले आहेत. नहीं, देखिए, हम तो मराठी के समर्थन के अंदर है. जिस राज्य के अंदर रहते हैं उस राज्य के अंदर उसकी भाषा आनी चाहिए करके, और हम तो खास तौर से है तो मुसलमानों को ये बात बता रहे हैं कि आपका बच्चा अगर कल के दिन कॉम्पिटिटिव एग्जाम्स के अंदर जाएगा, नौकरी अगर उसे हासिल करना है तो मराठी इज मस्ट, मराठी कंपलसरी आना चाहिए करके. तो इसको आप किसी जात और धर्म के नजरिए से मत देखिएगा. लेकिन अगर आप कहेंगे कि साहब 8 दिन के अंदर मराठी में बोलना आ जाना चाहिए, नहीं तो 9वां दिन है तो हम अपनी गुंडागर्दी शुरू कर देंगे, तो ऐसा तो नहीं हो सकता है ना. नवी मुंबईमधून इम्तियाज जलील यांनी भाजपला आव्हान देत नितेश राणेंची खिल्ली उडवलेली आहे. नितेश राणेंचं नाव न घेता छोटा नेता असा त्यांनी उल्लेख केलाय. जलील यांच्याकडून सोमय्यांची देखील खिल्ली उडवण्यात आलेली आहे. आमची मुंबऱ्याची मुलगी जिंकली तर तिला त्रास दिला असं जलील म्हणालेत. मी म्हणालो पूर्ण महाराष्ट्र हिरवा करून जाणार, माझ्यावरती केस नाही असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे. नफरतों का बाजार इस मुल्क के अंदर चला रही है तो उस पार्टी का नाम है भारतीय जनता पार्टी, और अगर उसके नेता का नाम अगर पूछेंगे तो उस नेता का नाम है नरेंद्र दामोदर मोदी. इनकी सुबह दोपहर शाम होती है तो काय के लिए होती है? हिंदू मुस्लिम करते रहो, हिंदू मुस्लिम करते रहो, और इनके पास कोई काम नहीं बचा हुआ है. और इनमें ज्यादातर भाजपा वाले हैं. एक जो उनका नेता है वो इतना सा है. शिवाजी कोण होता पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत आंबी यांना अजून देखील धमक्यांचे फोन येणं हे सुरूच आहे. रात्री अपरात्री अनोळखी व्यक्तींकडून फोन करून आंबी यांना शिवीगाळ केली जाते. फोन करणाऱ्या नंबरची यादी राजारामपुरी पोलीस ठाण्याकडे दिली जाणार आहे. तर आज कोल्हापूरच्या बिंदू चौकामध्ये मुख्यमंत्र्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन केलं जाणार आहे. आंदोलनामध्ये पुतळा दहन केल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल असा पोलिसांनी इशारा दिलाय. आणि यानंतर थेट जाऊयात अरविंद केजरीवाल सध्या बोलतायत. में लगभग 700 के करीब वकील हैं, लेकिन जस्टिस स्वनकांता जी के बेटे सबसे ज्यादा केस पाने वाले वकीलों में से एक हैं. उनके बेटे को 2023 से 2025 के बीच लगभग 5,904 केस डॉकेट मिले. इससे उनके बेटे को करोड़ों रुपए की फीस मिली. आज की तारीख में उन बच्चों का भविष्य और कमाई दोनों काफी हद तक तुषार मेहता जी पर निर्भर है. तो किसी के भी मन में यह चिंता स्वाभाविक है कि अगर जज कमाई और उनका भविष्य सामने खड़ा वकील तय कर रहा है तो क्या जज साहिबा उस वकील के खिलाफ फैसला कर पाएंगी? मैं ये स्पष्ट करना चाहता हूं कि मुझे जुडिशरी पे पूरा भरोसा है. मैं जुडिशरी का बहुत सम्मान करता हूं. जब मेरे खिलाफ गलत साजिश हुई तो हमारे देश की जुडिशरी ने ही मुझे न्याय दिया था. जब मुझे झूठे केस में गिरफ्तार किया गया तो इसी जुडिशरी ने मुझे बेल दी थी. इसी जुडिशरी ने मुझे उसी झूठे केस में दोष मुक्त करार किया है. पिछले 75 वर्षों में जब जब देश पे आंच आई, हमारे देश की जुडिशरी ने देश को बचाया और नागरिकों के हितों की रक्षा की है. मैं जस्टिस स्वनकांता जी का भी बहुत सम्मान करता हूं. मुझे उनसे या उनके परिवार से
किसी भी प्रकार की कोई व्यक्तिगत आपत्ति नहीं है, लेकिन न्याय का एक बहुत बड़ा सिद्धांत है, जस्टिस शुड नॉट ओनली बी डन बट शुड ऑल्सो बी सीन टू बी डन। इसलिए मैंने जस्टिस स्वर्णकांता शर्मा जी से पूरे सम्मान के साथ अनुरोध किया कि वो इस कन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट जैसे कारणों की वजह से इस केस से खुद को अलग कर लें, लेकिन उन्होंने मेरी दलीलें खारिज कर दी और फैसला दिया कि वो स्वयं ही ये केस सुनेंगी। आज मेरे सामने सबसे आसान रास्ता है कि मैं उनका आदेश मान लूं और एक बड़ा वकील खड़ा करके उनके सामने अपना केस लड़ूं। पर यह मुद्दा अब सिर्फ मेरे केस का नहीं है, बल्कि आम लोगों के न्याय प्रणाली पर भरोसे का है। ऐसी दुविधा के मौके पे बापू ने हमें सत्याग्रह का रास्ता दिखाया। बापू ने कहा था कि जब भी किसी अन्याय का सामना करो तो उसका पहला कदम विरोध नहीं बल्कि बातचीत होना चाहिए। अपनी बात अन्याय करने वाले के सामने पूरी विनम्रता के साथ रखनी चाहिए और उसे सुधारने का पूरा मौका देना चाहिए। सारी कोशिशों के बाद भी अगर न्याय ना मिले तो अंतरात्मा की आवाज सुनो। यदि अंतरात्मा की आवाज कहती है कि न्याय नहीं हुआ, तो शांति और विनम्रता के साथ सत्याग्रह करना चाहिए। फिर उसके जो भी परिणाम हो वो सहर्ष स्वीकार करने चाहिए। पर इस पूरे प्रकरण में अन्याय करने वाले व्यक्ति के प्रति किसी भी प्रकार की नफरत या गुस्सा नहीं होना चाहिए। मैंने भी बातचीत से शुरुआत की, पूरी निष्ठा और विनम्रता के साथ जस्टिस स्वर्णकांता जी के सामने अपनी बात रखी, उन्हें इस केस से अलग होने के लिए याचना की। मैंने आग्रह किया कि मेरा केस हाईकोर्ट के किसी भी अन्य जज द्वारा सुन लिया जाए, लेकिन उन्होंने मेरी प्रार्थना अस्वीकार कर दी। उन्होंने फैसला दिया कि वे अपने आप को इस मामले से अलग नहीं करेंगी और ये केस वो स्वयं ही सुनेंगी। उनके दिए गए इस फैसले से मैं पूरी विनम्रता पूर्वक असहमत हूं। इस पूरे घटनाक्रम के बाद मेरी आशंका और गहरी हो गई है कि क्या उनके सामने मुझे न्याय मिलेगा। बापू के दिखाए रास्ते पर चलते हुए सत्याग्रह की भावना से अब मैंने फैसला किया है कि मैं इस केस में जस्टिस स्वर्णकांता जी के कोर्ट में ना तो स्वयं पेश होऊंगा और ना ही मेरी तरफ से कोई वकील पैरवी करेगा। जस्टिस स्वर्णकांता जी जो भी फैसला सुनाएंगे उस पर समय आने पर मेरे जो भी कानूनी अधिकार हैं, जैसे सुप्रीम कोर्ट में चुनौती देना आदि, वो सभी कदम लेने के लिए मैं स्वतंत्र हूं। ये बात आज मैंने एक पत्र लिखकर जस्टिस स्वर्णकांता जी को भी सूचित कर दिया है। मेरा जस्टिस स्वर्णकांता जी से किसी प्रकार का व्यक्तिगत विरोध नहीं है। यदि भविष्य में भी कभी उनके सामने मेरा कोई अन्य केस लगता है जिसमें मेरे विरोध में बीजेपी, केंद्र सरकार या तुषार मेहता जी नहीं है, तो मैं उनके समक्ष जरूर पेश होऊंगा। आप पूछ सकते हैं कि यदि मैं जस्टिस स्वर्णकांता जी के रिक्यूजल ऑर्डर से असहमत हूं तो उसके खिलाफ सुप्रीम कोर्ट क्यों नहीं जा रहा? उसकी तैयारी कर रहा हूं। यह पूरा मामला बहुत नाजुक और संवेदनशील है। कानून को ध्यान में रखते हुए, जुडिशरी के सम्मान को ध्यान में रखते हुए और लोगों के न्याय व्यवस्था पर भरोसे को ध्यान में रखते हुए एक एक कदम उठाना है। मैं ये कदम अहंकार या किसी विद्रोह या विरोध की भावना से नहीं उठा रहा। इस कदम के जरिए मेरा मकसद देश की कानून प्रणाली को चुनौती देना भी नहीं है और ना ही मेरा मकसद न्याय व्यवस्था का अपमान करना है। इसी केस में मैंने हर स्टेज पे, हर अदालत में अपना पूरा सहयोग दिया है। मैं न्यायपालिका का बहुत सम्मान करता हूं। इसी न्यायपालिका की वजह से आज मैं आजाद घूम रहा हूं। मेरा सिर्फ और सिर्फ इससे एक ही मकसद है, देश की न्याय व्यवस्था पर लोगों के भरोसे को और मजबूत करना, लोगों में ये अटूट विश्वास भरना कि जरूरत पड़ने पर
हमारे देश की न्याय व्यवस्था से उन्हें न्याय जरूर मिलेगा। जय हिंद। तर दिल्ली मद्य घोटाळा खटल्यासंबंधी अरविंद केजरीवाल यांची ही पत्रकार परिषद सुरू होती। न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या समोर मी जाणार नाही असं केजरीवाल यांनी या पत्रकार परिषदेमधून म्हटलेलं आहे आणि तशा पद्धतीचं पत्र हे देखील दिलेलं आहे। बातमी आहे कोल्हापूरमधून। कोल्हापूरच्या ऐतिहासिक बिंदू चौकामध्ये आज डाव्या चळवळीतील कार्यकर्ते आंदोलन करणार आहेत, त्यामुळे कोल्हापूर पोलिसांनी बंदोबस्त हा वाढवलेला आहे। प्रकाशकाला शिवीगाळ आणि धमकी देणाऱ्या आमदार संजय गायकवाड यांच्यावरती दखलपात्र गुन्हा दाखल न केल्यामुळे डाव्या चळवळीमधील कार्यकर्ते हे आक्रमक झालेत। कोल्हापूरच्या बिंदू चौकामध्ये गृहमंत्र्यांचा पुतळा दहन करून निषेध करणार असल्याचा इशारा त्यांनी दिलेला आहे। मात्र पोलिसांनी निदर्शनास परवानगी दिलेली नाही। कोणत्याही पुतळा दहन आंदोलनाला परवानगीही दिलेली नाहीये। जर पुतळा दहन केला तर कायदेशीर कारवाई केली जाईल असा देखील इशारा देण्यात आलाय। आणि आज बिंदू चौकामधून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विजय केसरकर यांनी। पाहूयात। कॉम्रेड गोविंद पानसरे लिखित शिवाजी कोण होता या पुस्तकावर जो गदारोळ उडाला त्याच्यानंतर आमदार संजय गायकवाड यांच्यावरती दखलपात्र गुन्हा दाखल करावा अशा पद्धतीची मागणी केली होती। मात्र ही मागणी मान्य न झाल्याने डाव्या चळवळीतील कार्यकर्ते हे आक्रमक झालेत आणि त्यांनी आज कोल्हापूरच्या या बिंदू चौकामध्ये आंदोलनाचा इशारा दिला आणि या आंदोलनामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुतळ्याचं दहन करणार असा इशारा दिला। कारण मुख्यमंत्री हे गृहमंत्री आहेत आणि असं असताना संजय गायकवाड यांच्यावरती दखलपात्र गुन्हा आहे तो दाखल केलेला नाही आणि म्हणून कुठेतरी डाव्या चळवळीतील कार्यकर्ते हे आक्रमक झालेले आहेत। कारण त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांची देखील भेट घेतली पोलिसांमधल्या, मात्र तरी देखील संजय गायकवाड यांच्यावरती अदखलपात्र गुन्हा दाखल केला आणि त्याचमुळे आज कोल्हापूरच्या या ऐतिहासिक बिंदू चौकामध्ये डाव्या चळवळीतील कार्यकर्ते हे आंदोलन करणार आहेत। मात्र पोलिसांनी निदर्शने करण्यास परवानगी दिलेली आहे, कुठलाही पुतळा दहन करण्याचं या ठिकाणी परवानगी दिलेली नाही। जर पुतळा दहन या ठिकाणी केला तर मात्र आंदोलकांवरती कारवाई केली जाईल, आंदोलकांवरती गुन्हे दाखल केले जाईल अशा पद्धतीचा इशारा आहे तो पोलिसांनी दिलेला आहे। त्यामुळे ज्यावेळी या ठिकाणी आंदोलन होईल त्यावेळी नेमकं कशा पद्धतीनं डाव्या चळवळीतील कार्यकर्ते निदर्शने करतात, पुतळा दहन करतात की आणखी काही आक्रमक वेगळं आंदोलन करतात हे पाहणं खूप महत्वाचं असणार आहे। विजय केसरकर, एबीपी माझा, कोल्हापूर। नागपूरमधील कार्यक्रमात बोलताना धीरेंद्र शास्त्रींनी छत्रपती शिवाजी महाराज आणि रामदास स्वामी यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यावरती अखेर माफी मागितली आहे। धीरेंद्र शास्त्रींनी छत्रपती शिवराय आणि समर्थ रामदासांबाबत एक किस्सा सांगितलेला होता, मात्र ही एक लोककथा असून त्याचा इतिहासात पुरावा नाही असं मुख्यमंत्री म्हणाले होते। धीरेंद्र शास्त्रींच्या या वक्तव्यानंतर विरोधक देखील चांगलेच आक्रमक झाले। आज अखेर धीरेंद्र शास्त्रींनी माफी मागितली आहे। शिवाजी महाराजांविषयीचं वक्तव्य वेगळ्या पद्धतीने दाखवल्याचं स्पष्टीकरण त्यांनी दिलेलं आहे आणि यावेळी बोलताना 4 मुलं जन्माला घालण्याच्या वक्तव्यावरती देखील त्यांनी स्पष्टीकरण दिलंय आणि लवकरच आपण लग्न करणार आहोत असं देखील त्यांनी जाहीर केलं। संतों को, मठों को, महंतों को, आई तुलजा भवानी को कितना मानते, उस भाव को कहने का तरीका हमारी अपनी भाषा में था, जिसको कुछ लोगों ने अनर्थ करके गलत प्रस्तुत किया। किसी को उससे ठेस पहुंचा हो तो हम उसके लिए हृदय से क्षमा प्रार्थी भी हैं, पर हम ये भी कहेंगे कि हमारी बात को अनर्गल प्रस्तुत ना किया जाए, क्योंकि हम जीते भी शिवाजी के, छत्रपति शिवाजी के लिए है, मरते भी उनके लिए है, हमारा जीवन भी उनके स्वराज्य की स्थापना के लिए है और हम हिंदू राष्ट्र की कल्पना या विचारधारा हमने जो ली है वो उनसे ही ली है। 4 बच्चों के बयान पर तो आप कहेंगे कि आपके तो बच्चे हैं नहीं है, उसको हम पहले ही जवाब दे दें कि आगे चल के हम भी गृहस्थ होंगे और भगवान ने जितने चाहा ज्यादा से ज्यादा भारतीय हिंदुओं की जनसंख्या बढ़ाने में हम भी योगदान देंगे। 4 बच्चे पैदा करो, 1 बच्चे स्वयंसेवक, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ को समर्पित करो। इसके पीछे का उद्देश्य ये है, राष्ट्रवादी बनाओ। बच्चू कडूंचा प्रहार जनशक्ती पक्ष शिवसेनेत विलीन होणार असल्याची चर्चा। प्रहारचं विलीनीकरण करून शिवसेना कडूंना विधान परिषद उमेदवारी देणार असल्याची चर्चा। विधान परिषदेसाठी शिवसेनेतही इच्छुकांची गर्दी। नीलम गोऱ्हे आणि बच्चू कडूंच्या नावाला मंत्री आणि नेत्यांचा विरोध। राज्यसभेप्रमाणे नवीन चेहऱ्याला संधी देण्याचा अनेकांचा सूर। रिक्षा टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषा अनिवार्य करण्याबाबत आज मंत्रालयात बैठक, तर ऑटो टॅक्सी संघटनांचा निर्णयाला विरोध। दुपारी जाहीर सभा।
पद्म पुरस्कारांसाठी शिफारस करणाऱ्या समितीतून चक्क सांस्कृतिक मंत्री आशिष शेलारांनाच वगळलं. पणन मंत्री जयकुमार रावल यांच्याकडे समिती अध्यक्षपदाची जबाबदारी. प्रलंबित मागण्यांसाठी कृषी खतं, बियाणं, कीटकनाशक विक्रेत्यांचा आजपासून बेमुदत संप. राज्यातील 85,000हून अधिक कृषी निविष्ठा विक्री केंद्र बंद राहणार. देशवासियांसाठी आनंदाची बातमी. देशभर एलपीजी गॅसचा कुठेही तुटवडा नाही. शनिवारी 52 लाख घरगुती सिलेंडरचं वितरण झाल्याची केंद्राची माहिती. कमर्शियल गॅसचाही 70% पुरवठा सुरू. न्यायमूर्ती स्वर्णकांतांसमोर उभं राहण्यास केजरीवालांचा नकार. पत्र लिहून कळवला नकार. न्यायमूर्ती स्वर्णकांता आरएसएसच्या कार्यक्रमाला जातात, केजरीवालांचा आक्षेप. विदर्भात उष्णतेची भीषण लाट कायम. काल अकोल्यामध्ये 46.9 डिग्री सेल्सिअस तापमान. अमरावती, यवतमाळमध्येही पारा 46 अंशांवर. नागपुरात यंदाच्या विक्रमी 45.4 अंश तापमानाची नोंद. मुंबईत मरीन ड्राईव्हवरती 2 दुचाकींच्या भीषण अपघातात 3 जणांचा मृत्यू. मृतांमध्ये एक ज्येष्ठ नागरिक, एक तरुण आणि एक तरुणी. सकाळी 5:45च्या सुमारास झाला अपघात. राज्यात भटक्या कुत्र्यांच्या चाव्यामुळे जानेवारी ते मार्च या 3 महिन्यामध्ये 19 जणांचा मृत्यू. 3 महिन्यात 5 लाख लोकांना कुत्र्यांनी चावा घेतल्याच्या घटनांची नोंद. हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळेंची बाकरवडी. एकदम खास, कारण चवीला भारी आणि पाम ऑइल अजिबात नाही. ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये आपलं स्वागत आहे आणि यानंतर महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान पद्धतीने आढावा घेऊयात 100 हेडलाईन्समधून. नाशिकमध्ये आजही तापमानाचा पारा 40शी पार जाण्याची शक्यता. सकाळचं तापमान 24.3 अंश सेल्सिअस. कमाल तापमानामध्ये देखील वाढ होण्याची शक्यता. गेल्या 2 दिवसांपासून नाशिकचा पारा 41 अंशांवर. वर्ध्यात 46.4 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद. मे महिन्यामध्ये तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता. तर सततच्या वाढत्या तापमानामुळे नागरिक हैराण. नागपूरमध्ये उष्माघाताचा पहिला बळी गेल्याची शक्यता. 75 वर्षीय लक्ष्मण पाटील या बस प्रवाशाचा मृत्यू. बस काटोल स्थानकावरती आल्यानंतर पाटील अस्वस्थ. उष्माघातानं मृत्यू झाल्याचा डॉक्टरांचा प्राथमिक अंदाज आहे. अकोला शहरामध्ये काल 46.9 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद. आज तापमानाचा पारा 47 अंशांचा टप्पा गाठण्याची शक्यता. दुपारी घराबाहेर पडताना काळजी घेण्याचं प्रशासनाचं नागरिकांना आवाहन. वाढत्या उष्णतेचा लग्न सोहळ्यांनाही फटका. हिंगोलीच्या गोजेगाव इथं लग्न सोहळ्यामध्ये वधूच्या पित्यानं पाहुण्यांच्या सोयीसाठी लढवली अनोखी शक्कल. लग्न मंडपाच्या बाजूला स्प्रिंकलर बसवून गारवा निर्माण करण्याचा प्रयत्न. विधान परिषदेच्या 2 जागांसाठी शिवसेनेत रस्सीखेच. नीलम गोरे आणि बच्चू कडूंच्या नावाची चर्चा. मात्र पक्षातील काही नेत्यांकडून दोघांच्याही नावाला विरोध. राज्यसभेप्रमाणे नवीन चेहऱ्याला संधी द्यावी असा अनेकांचा सूर आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं आज ठाण्यात बैठकांचं सत्र. ठाण्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये कांजूरमार्गचं घनकचरा व्यवस्थापन, विशेष कार्यकारी अधिकारी पदनियुक्ती आणि खरीप हंगामाच्या आढावा संदर्भामध्ये बैठका होणार. राष्ट्रवादीच्या कोअर कमिटीची आज बैठकीमध्ये विधान परिषदेच्या जागेबाबत निर्णय होणार. विधान परिषदेच्या एका जागेसाठी अनेक उमेदवार इच्छुक असल्याची माहिती आहे. डीपीडीसी निधीमध्ये थोडा वाटा रिपब्लिकन पक्षाला देखील मिळावा, रामदास आठवले यांची मागणी. या संदर्भामध्ये जिल्हाधिकारी किशन जावळेंसोबत चर्चा करणार असल्याचीही माहिती आहे. रिपब्लिकन पक्षाला सुद्धा डीपीडीसी मध्ये वाटा मिळाला पाहिजे. यासाठी आताच मी जावळे साहेब जे आपले कलेक्टर आहेत त्यांच्याशी बोललेलो आहे. मुख्यमंत्र्यांना मी पत्र देणार आहे आणि सर्व डीपीडीसी मध्ये गोरगरीब वस्त्यांना न्याय मिळाला पाहिजे, त्या ठिकाणचा विकास झाला पाहिजे. धाराशिवच्या उमरग्यात अर्चना पाटील चाकूरकरांना विधान परिषदेची संधी मिळावी यासाठी लिंगायत समाजाची बॅनरबाजी. चाकूरांना विधान परिषदेची संधी हीच खरी शिवराज पाटील चाकूरकरांना श्रद्धांजली. बॅनरवरती उल्लेख.
देशभर एलपीजी गॅसचा कुठेही तुटवडा नाही. शनिवारी 51.8 लाखांहून अधिक घरगुती सिलेंडरचं वितरण. पाईपद्वारे पुरवल्या जाणाऱ्या पीएनजी गॅस पुरवठ्याला देखील पसंती वाढली आहे. कमर्शियल गॅसचा पुरवठाही पूर्वीच्या तुलनेमध्ये 70%, तर एप्रिल महिन्यामध्ये 19 किलो वजनाचे 87 लाख सिलेंडर वितरित. केईएमचं नाव बदललं तर सर्व ऐतिहासिक वस्तूंची नावं बदलणार का? ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार मिलिंद नार्वेकर यांचा सवाल. या प्रकरणामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी हस्तक्षेप करावा, नार्वेकरांची मागणी. नाशिकच्या टीसीएस कंपनीतील धर्मांतर प्रकरणी आज सुनावणी. फरार आरोपी निदा खानच्या अटकपूर्व जामीन अर्जावरती फैसला होणार. टीसीएस प्रकरणाशी संबंध नसल्याचा निदा खाननं दावा केला होता. आणि यानंतर थेट जाऊयात शिवसेनेचे नेते संजय निरुपम यांची पत्रकार परिषद सुरू होती. मुख्य रीत्याने जो विषय आहे तो असा आहे की मुंबईमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये ऑटो आणि रिक्षा चालक जो आहे त्यांना स्थानिक भाषा म्हणजे आमची मराठी भाषा मध्ये संवाद केला पाहिजे पॅसेंजर बरोबर. आम्ही सगळे शिवसेनेचे लोक आणि संपूर्ण महाराष्ट्राचे लोक, वेगवेगळे पक्षाचे लोक, असा आमचा विश्वास आहे की महाराष्ट्रात मराठी भाषाचा सन्मान राहिलाच पाहिजे, झालाच पाहिजे. महाराष्ट्रामध्ये राहणारे सर्व लोकांना मराठी भाषा बोलला पाहिजे, मराठी भाषामध्ये संवाद केला पाहिजे. याच्यावर काहीही मतभेद नाही, काहीही वाद नाही. पण तो GR मध्ये पुढे अशी एक तरतूद आहे की 1 मे पासून RTO तर्फे प्रत्येक ऑटो चालक आणि टॅक्सी चालकचा जो मराठी ज्ञान आहे, मराठी भाषाचा जो ज्ञान आहे त्याचा व्हेरिफिकेशन होईल. म्हणजे एक व्हेरिफिकेशन ड्राईव्ह सुरू होईल शासनातर्फे, RTO तर्फे. त्यांच्या मराठी भाषाच्या ज्ञानचा एक टेस्ट घेतला जाईल, परीक्षा घेतला जाईल. आणि समजा ते फेल झालेत तर त्या GR मध्ये असं सांगितलं गेलेलं आहे की त्यांचा परमिट रद्द केला जाईल, त्यांचा लायसन्स जप्त होईल आणि जो बॅच असतो तो त्याच्या पण जप्ती होईल. हा एक मोठा वादचा विषय आहे. मी 4-5 दिवसापूर्वी माननीय आमचे पक्षाचे जो मंत्री आहेत, माननीय श्री परिवहन मंत्री श्री प्रताप नाईक साहेबांना एक पत्र पाठवलं आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही मराठी सक्तीचा जो एक प्रस्ताव ठेवत आहात तो थोडा अन्यायकारक आहे. कारण जे ऑटो चालक आहेत, जो टॅक्सी चालक आहेत, सगळे मराठी बोलू शकत नाही असं नाही आहे. खूप सारे लोक मराठी बोलू शकतात. पण समजा ज्यांना मराठी बोलू येत नाही, समजा तुमच्या टेस्टमध्ये ते फेल झालेत, तो त्यांच्या परमिट रद्द करण्याचा जो राज्य शासनाकडून एक पवित्रा घेतला गेलेला आहे, त्याच्यामुळे एक दुष्परिणाम होऊ शकतो लोकांवर. म्हणजे लोकांच्या समोर उदरनिर्वाहाचा संकट निर्माण होऊ शकतो. लोकांच्या समोर उपाशी राहण्याचा संकट येऊ शकतो. मुंबईमध्ये 3-4 लाख असं ऑटो चालक आहेत. याच्यामध्ये बहुतेक ऑटो चालकांनी बँकेमधून लोन घेतलेला आहे. त्यांच्या लोनचा इन्स्टॉलमेंट द्यायचा असतो. त्यांच्यावर मोठा कर्ज आहे टॅक्सी चालकांवर. एकदा त्यांचा परमिट रद्द झाला आणि लोन त्यांनी रिपे केलं नाही तर त्यांच्या समोर एक मोठा संकट उपस्थित होऊ शकतो. याच्यासाठी मी एक मागणी केली होती आमचे जो परिवहन मंत्री आहेत की तो 1 मे पासून जो मराठी सक्तीचा जो विषय तुम्ही घेता त्याच्यावर पुनर्विचार करा. आज त्या विषयावर आमची बैठक आहे. मंत्री महोदयांनी बोलवलेला आहे 12:30 वाजता मंत्रालयामध्ये. तिकडे आम्ही हा विषय पुन्हा ठेवणार मंत्री महोदय समोर आणि शासनासमोर. पण त्यापूर्वी श्री प्रताप सरनाईक साहेबांच्या नावाने एक दुसरा पत्र मी आज पाठवत आहे. याच्यामध्ये
माझी विनंती आहे, विनंतीचा जो बेस आहे जरा समजून घ्या. भाषा एक असा विषय आहे, शिकलाच पाहिजे, जास्तीत जास्त भाषा शिकलाच पाहिजे. पण ही जो प्रक्रिया आहे तो व्यक्तीवर निर्भर करतो. काही लोक असतात जे खूप फास्ट लवकरात लवकर दुसरी भाषा शिकू शकतात मातृभाषाच्या व्यतिरिक्त. काही लोक असतात जे मातृभाषाच्या व्यतिरिक्त दुसरी भाषा शिकण्यामध्ये त्यांना खूप वेळ लागतो. याच्यासाठी मी मंत्री महोदयांना निवेदन केलेलं आहे की हा जो 1 मईचा जो तुमचा डेडलाईन आहे त्याला पुढे ढकलण्यात आवे आणि प्रत्येक ऑटो चालक, टॅक्सी चालक ज्याप्रमाणे महाराष्ट्र शासनाने घोषणा केलेली आहे की त्यांच्या मराठी भाषेच्या एक बेसिक ट्रेनिंगचं काम सुरू झालं पाहिजे. मंत्री महोदयांनी असा घोषणा केलेली आहे की संपूर्ण मुंबई 70 ठिकाणी आम्ही मराठी भाषा शिकण्यासाठी एक शिबिर किंवा कॅम्प किंवा कार्यशाला आम्ही सुरू करण्याची आमची तयारी आहे. तो कार्यशालामध्ये, कॅम्पमध्ये प्रत्येक ऑटो चालक ज्यांना मराठी येत नाही, प्रत्येक टॅक्सी चालक ज्यांना मराठी बोलू येत नाही ते एनरोलमेंट करणार आणि हळूहळू मराठी शिकण्याची प्रक्रियामध्ये सामील होणार. आणि याच्यासाठी जेव्हा 1 मेचा डेडलाईन आहे त्याला ज्याला पुढे ढकलण्यासाठी मी एक मागणी करतो, तुम्ही निवेदन करतो या पत्राच्या माध्यमाने की कमीत कमी 6 महिना आणि जास्तीत जास्त 1 वर्ष असा एक डेडलाईन तुम्ही, असा एक कालावधी तुम्ही ठरवा, म्हणजे सर्वांना कुठल्या प्रकारचे त्रास नाही होईल आणि सगळे येत्या 6 महिन्यात किंवा 1 वर्षात मराठी बोलणं, बेसिक मराठी बोलणं आणि मराठी भाषेमध्ये संवाद करण्यात ते समजू शकतात. तो हा आजचा पत्र आहे जो तुम्हाला मी देतो आणि या पत्राद्वारे आम्ही आज जो मंत्री महोदयांचा जो कार्यक्रम आहे, मीटिंग आहे, त्याच्यामध्ये पण हा विषय मी ठेवणार. तर हिंदी में शुरू करूँ, हिंदी में शुरू करूँ, एक बार हिंदी में कंप्लीट करता हूँ फिर. महाराष्ट्र में पिछले कुछ दिनों से एक विषय बहुत चर्चा का है और वो विषय यह है मुंबई और महाराष्ट्र के सभी ऑटो चालक और टॅक्सी चालकों को. तर या पत्रकार परिषदेकडे आपलं लक्ष असेल, पण तुर्तास बातम्यांचा वेगवान पद्धतीने आढावा सुरू ठेवूयात. बंधू अशोक खरातला आज पुन्हा कोर्टात हजर केलं जाणार. विवाहित महिलेवरती अत्याचार प्रकरणी चौकशी करण्यासाठी खरातच्या पोलीस कोठडीची मागणी केली जाण्याची शक्यता आहे. अहिल्यानगरच्या संगमनेरमध्ये बोंधू राजेंद्र गडगेला आज कोर्टात हजर करणार. मंत्रतंत्रानं आजार बरे करण्याचा दावा केल्याप्रकरणी गडगेला केली होती अटक. अनिष्ट तक्रारीनंतर बोंधू गडगे गजाळ. बोंधू गडगे 9 दिवसांपासून पोलीस कोठडीत. शिवाजी कोण होता पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत आंबी यांना धमक्यांचे फोन सुरूच. रात्री अपरात्री अनोळखी व्यक्तींकडून फोन करून आंबी यांना शिवीगाळ. तर फोन करणाऱ्यांची यादी राजारामपुरी पोलीस ठाण्याकडे देणार असल्याची माहिती आहे. राज्यातील 85,000 कृषी सेवा केंद्र आजपासून बंद. सरकारचं जाचक धोरण आणि विविध मागण्यांसाठी माफदा संघटनेचा निर्णय. कृषी केंद्र चालकांच्या मागण्या मान्य न झाल्यास पॉस मशीन पुन्हा सरकारकडे सोपवणार. माफदा संघटनेचे अध्यक्ष विनोद तराळ यांचा इशारा. 5 वर्षापासून शेतकरी बंधू प्रचंड त्रस्त आहे. लिंकिंग म्हणजे रासायनिक खतांसोबत लिंकिंगचं प्रमाण कंपन्यांकडून खूप अवाजवी वाढल्यामुळे नाईलाजाने आम्हाला विरोधाची भूमिका घ्यावी लागली आहे. रासायनिक खते आम्हाला पोहोच मिळत नाही. STBT सारखं अवैध बियाणे ज्याला राज्य शासनाची, केंद्र शासनाची कोणती परवानगी नाही आहे, हे बियाणे राज्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती विक्रीला येते, त्याला बंदोबस्त शासनाने करावा. रासायनिक खते आम्हाला पोहोच द्यावी जेणेकरून आम्ही MRP मध्ये शेतकरी बंधूंना खते विकू शकू. शासनाच्या जाचक कटीन विरोधामध्ये खत बियाणे विक्रेत्यांचा आजपासून बेमुदत बंद. खरीपाच्या तयारीला लागलेल्या शेतकऱ्यांना करावा लागणार अडचणींचा सामना. मागण्या मान्य न झाल्यास परवाने शासनाकडे जमा करण्याचा इशारा. प्रामाणिक भूमिका आहे की शेतकऱ्याला योग्य दरात योग्य माल त्यांना वितरित करायचा आहे. परंतु आज त्याची अडचण अशी झालेली आहे की कुठलीही कंपनी जर घेतली तर प्रामुख्याने युरियाची कंपनी असेल तर युरियामध्ये X
हा युरिया मिळतोय. लागणारा रेल्वे ट्रॅकपासून जो लागणारा अतिरिक्त जो भाडं आहे ते आमच्या विक्रेत्याला सोसावं लागत आहे. खतांच्या दरवाढीला केंद्र सरकार जबाबदार, शेतकरी नेते राजू शेट्टी यांचा आरोप. रासायनिक खतांच्या किमतीमध्ये वाढ झाल्यानं शेतकरी गंभीर आर्थिक संकटामध्ये. राजू शेट्टींची माहिती. याला सर्वस्वी जबाबदार केंद्र सरकारचं धोरण आहे. त्यांनीच तो प्रश्न निर्माण केला आहे, त्यांनी सोडवलं पाहिजे. येत्या खरीपामध्ये जर का शेतकऱ्याला खतं मिळाली नाहीत तर तस्करीच्या मार्गाने जे काही साठेबाजी करून गोडाऊन भरून ठेवले आहेत, आम्ही नाना पाटलांचे वारसदार आहोत. ते गोडाऊन लुटायला सुद्धा कमी करणार. परिवहन मंत्री सरनाईकांची रिक्षा टॅक्सी चालक संघटनांसोबत आज बैठक. शशांकराव संजय निरुपम यांच्याशी सरनाईक चर्चा करणार. आज दुपारी प्रताप सरनाईकांच्या दालनामध्ये बैठक. मराठी सक्तीला विरोध करणारे नेते देखील बैठकीत सहभागी होणार. आमचा मराठीला पाठिंबा, तर आपण ज्या राज्यात राहतो तिथं मराठी यायलाच हवी. एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांनी व्यक्त केलंय मत. मुस्लिम समुदायानं आपल्या मुलांना मराठी शिकवलं पाहिजे, जलील यांचं आवाहन. देखिए, हम तो मराठी के समर्थन के अंदर है. जिस राज्य के अंदर रहते हैं उस राज्य के अंदर उसकी भाषा आनी चाहिए करके, और हम तो खास तौर से है तो मुसलमानों को ये बात बता रहे हैं कि आपका बच्चा अगर कल के दिन कॉम्पिटिटिव एग्जाम्स के अंदर जाएगा, नौकरी अगर उसे हासिल करना है तो मराठी इज मस्ट, मराठी कंपलसरी आना चाहिए करके. तो इसको आप किसी जात और धर्म के नजरिए से मत देखिएगा. लेकिन अगर आप कहेंगे कि साहब 8 दिन के अंदर मराठी में बोलना आ जाना चाहिए, नहीं तो 9वें दिन है तो हम अपनी गुंडागर्दी शुरू कर देंगे, तो ऐसा तो नहीं हो सकता है ना. तुळजापुरात अतिक्रमण हटाव मोहीम. 1500हून अधिक अतिक्रमणांवरती पोलिसांचा जेसीबी. भवानी रोड, महाद्वार परिसर, खडकाळ गल्लीमध्ये कारवाई. 3 दिवस राबवली जाणार अतिक्रमण हटाव मोहीम. अतिक्रमण हटवल्यानं स्थानिक आणि भाविकांना दिलासा. राज्यात 3 महिन्यामध्ये 5 लाख जणांना कुत्र्याचा चावा, तर 19 जणांचा रेबीजमुळे मृत्यू. भटक्या कुत्र्यांच्या संख्येमध्ये वाढ झालेली असून जखमींची संख्याही वाढली आहे. नंदुरबारच्या धाडगाव तालुक्यामधील छापरी गावामध्ये बोगस डॉक्टरवरती कारवाई. कोणतीही वैद्यकीय पदवी नसताना तरुण उपचार करत होता. क्लिनिकमधील 26,000चा औषध साठा जप्त, तर आरोपी आलिक रॉयलाही बेड्या. तर त्याचा रितसर पंचनामा केला जातो आहे आणि तो पंचनामा करून काय काय प्रमाणात त्यांच्याकडे औषधी साठा, आणि त्याच दरम्यान त्यांची डिग्री तपासण्यात आली. ती बंगालची डिग्री असून तो स्वतः कबुली देतो की मी 2 वर्ष कोर्स करायला गेलो आणि नंतर पैसे देऊन ती डिग्री विकत घेतली, असं स्वतः कबुली दिली त्यांनी. आणि त्याच दरम्यान त्यांची डिग्री तपासली असता तीही फेक डिग्री वाटते आणि महाराष्ट्र इंडियन मेडिकल काउन्सिलच्या याच्यानुसार ती डिग्री इकडं आपल्या महाराष्ट्रात लागू होत नाही. पुण्यातील ILS लॉ कॉलेजमधील रॅगिंगचा धक्कादायक प्रकार समोर. 35 वर्षीय विद्यार्थ्याची डेक्कन पोलिसांमध्ये काहीच दिवसांपूर्वी तक्रार. अखेर आज विद्यार्थ्याला त्रास देणाऱ्या 5 जणांवरती गुन्हा दाखल. धाराशिवच्या परंडा तालुक्यामधील कुंभोज दरोडा प्रकरणाचा छडा. अवघ्या 24 तासांमध्ये 7 आरोपींना अटक. आरोपींच्या वर्णनावरून पोलिसांची वेगवान कारवाई. शेतामध्ये लपून बसलेल्याची माहिती मिळताच सापळा रचून मुसक्या आवळल्यात. माजी सैनिकाच्या घरी सशस्त्र दरोडा हा टाकलेला होता. पनवेलमध्ये अंमली पदार्थ विक्रीवरती कारवाई. मनसेच्या कार्यकर्त्यांनी सापळा रचत महिलेला पकडलं. मानसरोवर रेल्वे स्थानक परिसरामध्ये महिलेकडून अंमली पदार्थांची विक्री होत होती. मुंबईत भीषण अपघातात 3 जणांचा मृत्यू. आज सकाळी मरीन ड्राईव्ह मार्गावरती अपघात झाला. मृतांमध्ये एक ज्येष्ठ नागरिक, एका तरुण आणि तरुणीचा समावेश. सकाळी 5:45च्या सुमारास अपघात झाल्याची माहिती. गोंदियाच्या सडक अर्जुनीमधील कोहमारा परिसरामध्ये मुंबई कोलकाता महामार्गावरती अपघात. 2 ट्रकची एकमेकांना धडक. एका ट्रक चालकाचा जागीच मृत्यू, तर 1 जण गंभीर जखमी. रत्नागिरीच्या खेड तालुक्यामधील भोसते घाटात टेम्पो ट्रॅव्हल्सची कारला जोरदार धडक. अपघातामध्ये सुदैवानं कुठलीही जीवितहानी नाही. टेम्पो ट्रॅव्हल्सचे ब्रेक फेल झाल्यामुळे हा अपघात झाल्याची माहिती मिळते. बोंधूबाबा मनोहर भोसलेच्या घोटी इथल्या आश्रमाची झाडाझडती घेण्यात आलेली आहे. आताची एक ब्रेकिंग बातमी आपण पाहतोय.
भोसलेच्या कोट्यवधींची माया कशी जमवली याचा तपास हा सुरू करण्यात आलेला आहे. सगळे रेकॉर्ड्स तपासण्याचं काम हे सध्या युद्ध पातळीवरती सुरू असल्याची माहिती मिळते. उंदरगाव, बारामती, घोटी या ठिकाणी कोट्यवधींची मालमत्ता असल्याचं समोर येत आहे आणि याच सगळ्याचा तपास हा आता वेगवान पद्धतीनं सुरू करण्यात आलेला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी झालमुडीनंतर कमळ फुलाची खरेदी केलेली आहे. कोलकात्यामध्ये महाकाली मंदिरामध्ये जाताना त्यांनी कमळाचं फूल खरेदी केलंय. पंतप्रधान मोदींनी कमळाचा हे फूल खरेदी करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावरती आता व्हायरल होतोय. देवीला चढवण्यासाठी फूल विक्रेत्याकडून त्यांनी हे फूल खरेदी केलेलं आहे. तर पश्चिम बंगालमध्ये आज प्रचाराचा शेवटचा दिवस आहे. तर पश्चिम बंगालमधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हे 2 व्हिडिओ समोर येत आहेत. काहीच दिवसांपूर्वी त्यांनी झालमुडीची खरेदी केलेली होती आणि त्यानंतर आता देवीच्या दर्शनाला जाताना त्यांनी एका फूल विक्रेत्याकडून कमळाचं फूल देखील खरेदी केलेलं आहे आणि हे दोन्हीही व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.